नमस्कार, मी ज्योत्स्ना. उद्योग राष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. देशभरात एकीकडे गॅसचा तुटवडा असल्यामुळे जनता हैराण झाली आहे, तर दुसरीकडे लग्न सारे असल्यामुळे लग्न देखील लांबणीवर टाकण्यात येत आहेत. असे असताना काल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सगळ्या गोष्टीला धुडकावत सांगितले आहे की असा कुठलाही तुटवडा भारतात नाही. ही केवळ अफवा आहे आणि अफवा पसरवण्यावर देखील कारवाई करण्यात येईल. त्यालाच अनुसरून केंद्रीय शासनाने एक नवीन नियमावली बनवली आहे. गॅस टंचाईच्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये घाईघाईने बुकिंग वाढले होते. साठेबाजी आणि काळेबाजी रोखण्यासाठी सरकारने गॅस सिलेंडर बुकिंग मध्ये अंतर वाढवले आहेत. आता शहरांमध्ये 2 सिलेंडर बुक करण्यासाठी किमान 25 दिवसांचे अंतर, तर ग्रामीण भागात 45 दिवसांचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत नॅचरल गॅस रेग्युलेशन ऑर्डर 2026 लागू केली आहे. यानुसार घरगुती वापराचा LPG, व्यावसायिक स्वयंपाकाचा पाईप गॅस PNG आणि वाहनांसाठीचा CNG यांना वितरणात प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील सर्व तेल शुद्धीकरण प्रकल्पांना LPGचे उत्पादन वाढवण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास पेट्रोल, केमिकल सारख्या इतर औद्योगिक क्षेत्रांचा गॅस पुरवठा कमी करून तो घरगुती वापराकडे वळवला जाईल. गॅस सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांसाठी दरवर्षी eKYC बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास सबसिडी बंद होऊ शकते. दरम्यान 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत अंदाजे 28 ते 31 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र घरगुती 14.2 किलोच्या सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की गॅसचा पुरवठा सुरळीत आहे, त्यामुळे घाबरून अनावश्यक साठेबाजी करू नये. असेच कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या उद्योग राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.